नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये लाईट गेल्यामुळे पॉवर कट ऑफ झाल्यामुळे तो व्हिडिओ काही कंटिन्यू करता आला नाही. पण मी जो 11वीचा सिलेबस आहे तो 11वीचा सिलेबस जो MHT CET साठी इम्पॉर्टंट आहे तो कंटिन्यू करतो आणि आजपासूनच आपण काय करूया की फर्स्ट चॅप्टर जो आहे 11th केमिस्ट्रीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा तो मी स्टार्ट करतोय. ओके, ठीक आहे. केमिस्ट्रीचा कोणता सिलेबस महत्वाचा आहे तो पाहूया. पहा, सिलेबस ऑफ एक मिनिट. पहा, सिलेबस ऑफ स्टँडर्ड 11th ऑफ 2023-24 23-24 या सालापासून तो 11चा सिलेबस कोणता आहे तो इथे दिलेला आहे. तो सिलेबस आपण पाहूया की केमिस्ट्रीचा जो सिलेबस आहे 11वी केमिस्ट्रीचे कोणकोणते चॅप्टर्स की ज्याच्यावर MHT CET मध्ये क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहे. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा पहिला चॅप्टर आहे. ओके, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा चौथा चॅप्टर आहे. त्यानंतर कंटिन्यू केमिकल बॉन्डिंग म्हणजे 1, 2, 3 चॅप्टर झालेले आहेत. रिडॉक्स रिएक्शन हा एक चॅप्टर आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 आणि 2 हा एक चॅप्टर आहे. स्टेट्स ऑफ मॅटर त्यालाच आपण गॅशियस स्टेट अँड लिक्विड्स, गॅशियस अँड लिक्विड्स. ॲड्झॉर्प्शन कोलॉइड्स हा एक चॅप्टर आहे. सरफेस केमिस्ट्री त्याचंच नाव आहे, ॲड्झॉर्प्शन कोलॉइड्स म्हणतात किंवा सरफेस केमिस्ट्री म्हणतात. हायड्रोकार्बन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा खूपच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हे काही चॅप्टर्स आहेत. जवळपास 11वीच्या सिलेबसमध्ये 16 चॅप्टर्स आहेत आणि त्या 16 चॅप्टर्सपैकी फक्त 6 चॅप्टर्सवर क्वेश्चन येणार नाहीत. 11वीच्या सिलेबसवर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की 11वीच्या सिलेबसवर फक्त 10 प्रश्न येणार आहेत केमिस्ट्रीचे आणि ते 10 प्रश्न जे आहेत ते 10 चॅप्टर्सवर येणार आहेत. हे खूप महत्वाचं आहे. पहा, इथे मी 11वीचा सिलेबस तुम्हाला दाखवतो. हा आहे 11वीचा सिलेबस. आता या सिलेबसमध्ये टोटल तुम्ही पाहाल तर 16 चॅप्टर्स आहेत. पहा इथे. मग त्यापैकी कोणकोणते चॅप्टर्स महत्वाचे आहेत जे CET ला सुद्धा क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर तो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. ओके, तर ते चॅप्टर्स आहेत. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर महत्वाचा आहे. त्यानंतर सेकंड, थर्ड हे या 2 चॅप्टरवर क्वेश्चन येणार नाहीये. 4th चॅप्टर पहा, स्ट्रक्चर ऑफ ॲटम याच्यावर क्वेश्चन सेट होऊ शकतो. 5th चॅप्टर केमिकल बॉन्डिंग आहे. 6th चॅप्टर रिडॉक्स रिॲक्शन हे याच्यावर क्वेश्चन्स येणार आहेत CET ला. 7th चॅप्टर जो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल हा CETच्या सिलेबसमध्ये नाही आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 यालाच आपण म्हणतो S ब्लॉक एलिमेंट. मग हे याच्यावर क्वेश्चन सेट होणार आहे. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 हे CET साठी क्वेश्चन येणार नाहीये. स्टेट्स ऑफ मॅटर हा CET ला क्वेश्चन सेट होणार, CETच्या सिलेबसमध्ये आहे. ॲड्झॉर्प्शन इन कोलॉइड्स हा सुद्धा चॅप्टर CETच्या सिलेबसमध्ये आहे. केमिकल इक्विलिब्रियम हा चॅप्टर नाही आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ हा चॅप्टर नाही आहे. 14 चॅप्टर जो आहे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर जो आहे तो CETला आहे. हायड्रोकार्बन्स CETला आहे. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हे CETला आहेत. हे चॅप्टर जे आहेत हे जवळपास 10 चॅप्टर झालेले आहेत. हे 10 चॅप्टर CETला आहेत. ओके, मग कोणकोणते नाही आहेत? सेकंड चॅप्टर नाही आहे. थर्ड चॅप्टर नाही आहे. मॉडर्न पिरियड टेबल 7 चॅप्टर नाही आहे. हा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 नाही आहे. केमिकल इक्विलिब्रियम CETला नाही आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ हा सुद्धा चॅप्टर CETला नाही आहे. मग
हे जे 10 चॅप्टर्स आहेत, हे 10 चॅप्टर्स आपण असे एकानंतर एक घेणारच आहोत. त्यापैकी आपण आज स्टार्ट करतोय सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. हा पहिला चॅप्टर आज आपण स्टार्ट करतोय. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे हा तो चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री तुम्ही 11चे टेक्स्टबुक घेतलेलेच असतील. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर जो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, त्याचे PDF अवेलेबल आहेत. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की त्याचे PDF अवेलेबल आहेत. पण माझ्याकडे आता इथे ही सॉफ्ट कॉपी आहे PDFची, मी पॅनलवरती आणलेली आहे. तर हे कम्प्लीट थेरेटिकल आहे. ओके, हे कम्प्लीट थेरेटिकल आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काही फॉर्म्युलेज आहेत. तर हेच कम्प्लीट थेअरी प्लस जे काही सॉल्व प्रॉब्लेम किंवा जे काही क्वेश्चन्स इंटेक्स क्वेश्चन दिलेले आहेत ते मी या प्रकारे त्याच्या शॉर्ट नोट्स बनवलेल्या आहेत. टेक्स्टबुकच्या प्रत्येक लाईनवर मी शॉर्ट नोट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या शॉर्ट नोट इथे आहेत. तर आजपासून आपण स्टार्ट करतोय सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री रिलेटेड टू केमिकल्स. आपण आसपास जर बघितलं तर सर्व केमिकल्सच दिसतात. माझ्या हातातल्या पेन पासून हा पेन सुद्धा, हा स्पेक सुद्धा, हे टी शर्ट सुद्धा, हा माईक सुद्धा, हा जो पॅनल आहे तो सुद्धा केमिकल्सने बनलेला आहे. म्हणजे आपल्या आसपास जे काही वस्तू आहेत, जे काही वस्तू आपण पाहतोय, बघतोय, दिसतोय, त्या सर्व वस्तू, आपण ज्या काही वस्तू वापरतोय त्या सर्व वस्तू केमिकल्सने बनलेल्या आहेत. तर त्या केमिकल्सने बनलेल्या आहेत. तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये 9th स्टँडर्डमध्ये पिरियडिक टेबल झाला असेल. तो पिरियडिक टेबल मी जरा इथे आणतो. तर तो पिरियडिक टेबल अशा प्रकारे काहीतरी दिसत होता. मग त्या पिरियडिक टेबलमध्ये नियर अबाउट 118 एलिमेंट आहेत. इथे 118 एलिमेंट आहेत ऑर्गॅनॉन पर्यंत. तर हा पिरियडिक टेबल तुम्हाला 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये झालेला, पण त्याचं बेसिक इंट्रोडक्शन झालेलं. हा सुद्धा पिरियडिक टेबलवर एक सेपरेट चॅप्टर आहे. केमिस्ट्रीमध्ये जे काही केमिकल्स आहेत ते केमिकल्स कशाने बनलेले असतात? तर ते केमिकल्स बनलेले असतात एलिमेंट्सने. आणि हा जो पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबलमध्ये टोटल 118 एलिमेंट पहा इथे ऑर्गॅनॉन 118 हा एलिमेंट इथे मेन्शन केलेला आहे, दाखवलेला आहे. तर 118 एलिमेंट पर्यंत ती डिस्कवरी झालेली आहे. याच्याही पुढे एलिमेंट नवनवीन येतच राहतील आणि सायंटिस्ट त्याच्यामध्ये या चार्टमध्ये ते ऍड करत जातील. पण आपल्याला 118 एलिमेंट पर्यंत आपल्या सिलेबसमध्ये आहे. त्याच्या पुढे काय होईल, फ्युचरमध्ये अनेक एलिमेंट्स येतील, तर ते आता सध्या तरी आपल्याला स्टडी करायचे नाही. आपल्याला जे काही एलिमेंट्स इथे दिलेले आहेत हे एलिमेंट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. आणि मोस्टली जे काही एलिमेंट स्टडी करायचे आहेत ते एस ब्लॉक एलिमेंट आहे, पी ब्लॉक एलिमेंट आहे, हा मध्ये जो ब्ल्यू कलरचा दिसतोय इथे हा डी ब्लॉक एलिमेंट आहे, आणि इथे दोन खाली असे इथे रोज दिसत आहेत. ठीक आहे, ते आहेत एफ ब्लॉक एलिमेंट. तर मोस्टली आपल्या सिलेबसमध्ये कशाशी रिलेटेड एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक हे सर्वच एलिमेंट येणार आहेत. पण काही बेसिक एलिमेंट्स आहेत जेणेकरून, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मी कार्बन देईन, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे बेसिक एलिमेंट्स आहेत. फॉस्फरस, पोटॅशियम, क्लोरीन असेल, हे बेसिक एलिमेंट्स आहेत की मोस्ट ऑफ द कॉमन कंपाऊंड मध्ये हे एलिमेंट्स येतात. ओके, मी पिरियडिक टेबल बंद करेन. पाहते आता इंट्रोडक्शन टू केमिस्ट्री हा 1.1. जसं टेक्स्टबुक मध्ये इथे इंट्रोडक्शन आहे 1.1. तुम्ही जरा झूम इन करेन. पाहते इथे पहा इंट्रोडक्शन 1.1 आणि त्याच्यानंतर इथे घेतलेलं आहे 1.2 नेचर ऑफ केमिस्ट्री. त्यानंतर इथे 1.2.1 मॅटर.
मी नोट्स या पॉइंट वाईजच बनवलेले आहेत. जो काही सिलेबस 11th केमिस्ट्रीच्या चॅप्टर्समध्ये दिलेला आहे त्याच नोट्सच्या स्वरूपात मी इथे आणलेले आहे. आणि या नोट्सची लिंक मी व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ओके, पहा स्टार्ट करूया. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. याचं मिनिंग काय आहे? फिजिकल अँड केमिकल. फिजिकल बेटा पहा, फिजिकल अँड केमिकल. फिजिकल म्हणजे भौतिक, फिजिकल रिलेटेड टू फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड किंवा एलिमेंट किंवा सबस्टन्स किंवा मॅटर. मग या फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत? तर फिजिकल प्रॉपर्टीज लाईक मेल्टिंग पॉईंट असेल, बॉइलिंग पॉईंट असेल, स्मेल असेल, टेक्स्चर असेल, या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. केमिकल प्रॉपर्टीज पहा, स्टडी ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय बेटा? मॅटर म्हणजे पदार्थ. ओके, जसा मॅटर आहे ते आपण पाहणारच आहोत की मॅटरचं डेफिनेशन तुम्हाला 7th-8th स्टँडर्डमध्ये झालंच असेल. पहा, झालं असेल म्हणजे अतिशय सोपं डेफिनेशन आहे. ओके, विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल अँड केमिकल काय स्टडी करायच्यात? प्रॉपर्टीज. स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द चेंजेस, जे काही बदल होतात म्हणजेच फिजिकल अँड केमिकल चेंजेस जे होतात मॅटरमध्ये ते आपल्याला स्टडी करायचे आहेत केमिस्ट्रीमध्ये. इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. डिफरंट कंडिशन्समध्ये फिजिकल अँड केमिकल कोणकोणते चेंजेस होतात ते स्टडी केले जातात केमिस्ट्रीमध्ये. हे जे डेफिनेशन आहे जसं आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, द फिजिकल, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द चेंजेस. चेंजेसमध्ये बदल. चेंजेस म्हणजे काय? बदल, चेंजेस. इट अंडरगोज इन अंडर डिफरंट कंडिशन. पुढे केमिस्ट्री रिलेटेड दिलेलं आहे. केमिस्ट्री हे काय आहे? सेंट्रल सायन्स आहे. सेंट्रल सायन्स आहे म्हणजेच काय की ते फिजिक्समध्ये सुद्धा यूज केलं जातं, ते बायोलॉजीमध्ये सुद्धा यूज केलं जातं. ते अप्लाइड सायन्स आहे. जे काही फिजिकल, केमिकल, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा सायन्स रिलेटेड अप्लाइड सायन्सेस जे आहेत की जिथे ॲप्लिकेशन्स यूज केले जातात. कशाचे? सायन्सचे ॲप्लिकेशन्स. या कन्सेप्टचे, केमिस्ट्रीच्या कन्सेप्टचे ॲप्लिकेशन्स यूज केले जातात. त्यामध्ये हे केमिस्ट्रीचं कन्सेप्ट वापरले जातात. अर्थ सायन्सेस आणि स्पेस हे सर्व सब्जेक्ट जे आहेत, फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल, अप्लाइड सायन्सेस असेल किंवा अर्थ आणि स्पेस सायन्सेस असेल, याच्यामध्ये केमिस्ट्रीचे कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, पुढे पहा, ॲप्लिकेशन्स. केमिस्ट्रीचे ॲप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत? आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या सभोवताली जे काही वस्तू आपल्याला दिसत आहेत, या पेनपासून, टी शर्टपासून, माझ्या स्पेकपासून, सर्व आपल्या मोबाईलपासून, हा जो काही पॅनल आहे तो सुद्धा केमिकल्सने बनलेला आहे. तर मोस्टली आपण जे काही खातो किंवा जे काही ब्रीथ करतोय आपण, मी जो काही श्वास घेतोय त्याच्यामधला एअरमधला जो ऑक्सिजन आहे, एअरचे मेन कंपोनंट कोणते आहेत? नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर त्यापैकी आपण फक्त ऑक्सिजन काय करतो? ॲब्झॉर्ब करतो बॉडीमध्ये आणि रिमेनिंग कार्बन डायऑक्साईड सहित इतर नायट्रोजन वगैरे एअर आपण बाहेर टाकतो. पहा इथे ॲप्लिकेशन, इम्पॅक्ट डेली लाईफ. केमिस्ट्रीचा इम्पॅक्ट आपल्या डेली लाईफमध्ये होत असतो. त्याच्यामध्ये काय आहे पहा, एअर मेन, इथे लक्ष द्या. काय आहे? एअर. फूड, जे काही आपण जेवतो त्याच्यामध्ये केमिकल्स प्रेझेंट असतात. कोणकोणते केमिकल्स प्रेझेंट असतात? आपण 10th मध्ये पाहिलेलं आहे की फूडमध्ये कोणकोणते कंपोनंट महत्त्वाचे असतात. कार्बोहायड्रेट्स केमिकल्स आहेत, प्रोटीन्स केमिकल्स आहेत, अजून फॅट्स सुद्धा काय आहेत? केमिकल्स आहेत. म्हणजे असे भरपूर असे काही केमिकल्स आपल्या फूडमध्ये प्रेझेंट असतात. एन्झाइम्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, वॉटर हे सुद्धा एक केमिकल आहे ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. क्लोथिंग,
जी काही कपडे, क्लोदिंग, ती केमिकल्सने बनलेली असतात. फ्युअल लाईक कोणकोणते फ्युअल आहेत? पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे सुद्धा केमिकल्सने बनलेले आहेत. किंवा LPG आहे, CNG आहे, हे सर्व केमिकल्सच आहेत. मेडिसिन, औषधे. आता पेशंट जे आहेत, पेशंटना डॉक्टर मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात, तर ते केमिकल्स, ते जे काही मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल्स प्रेझेंट आहेत. म्हणून केमिस्ट्रीची जी स्टडी आहे ती खूप महत्वाची आहे. हिस्टॉरिकल म्हणजे काय बेटा? हिस्ट्री रिलेटेड, इतिहास, हिस्टॉरिकल कंटेक्स्ट. एन्शियंट म्हणजे पुरातन, जे काही एन्शियंट सायन्स आहे, मॉडर्न झालेलं आहे एन्शियंट सायन्स. मग ते मॉडर्न कसं होत गेलं? जे जसजसे नवनवीन शोध लागत गेले, नवनवीन इन्स्ट्रुमेंट्स आले. पहा, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स अँड सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स. आता हे जे काही ट्रॅडिशनल म्हणतोय आपण किंवा एन्शियंट सायन्स म्हणतोय, त्या एन्शियंट सायन्समध्ये काय झालं की नवनवीन शोध लागत गेली आणि त्यामुळे नवनवीन असे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट झाले आणि याचाच वापर करून असे नवनवीन मशिनरीज किंवा आपण असं म्हणू शकतो की इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल झाले की जेणेकरून अजून काही शोध लावता येतील आणि त्यामुळे ह्युमन लाईफ जी आहे ती बेटरमेंटकडे शिफ्ट झाली. ओके, ठीक आहे. आपण काय पाहिलं? केमिस्ट्रीची डेफिनेशन बघितलेली आहे की स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन म्हणजे काय? वेगवेगळ्या जे काही चेंजेस होतात, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये जे काही बदल होतात, कोणते हे चेंजेस कोणते आहेत? हे फिजिकल अँड केमिकल चेंजेस आहेत. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा स्टडी करायचे आहेत आणि फिजिकल अँड केमिकल चेंजेस सुद्धा स्टडी करायचे आहेत. केमिस्ट्रीमध्ये सेंट्रल सायन्स आहे, फिजिक्स असेल, बायोलॉजी असेल, अप्लाइड सायंटिस्ट असेल, अर्थ सायन्सेस किंवा स्पेस सायन्स आहे, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचा खूप जास्त यूज होतो. ॲप्लिकेशन्स पाहिलं आपण कशामध्ये? एअरमध्ये, फूड आहे, क्लोदिंग आहे, फ्युअल आहे किंवा मेडिसिन्स आहेत, एटसेट्रा म्हणजे अनेक. फक्त हेच नाही, याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे काही केमिकल्स आहेत की जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं हिस्टॉरिकल कंटेक्स्टमध्ये एन्शियंट सायन्स जे काय आहे ते मॉडर्नाइज होत गेलं. कशामुळे मॉडर्नाइज होत गेलं? टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स. मी नेक्स्ट पॉईंटकडे शिफ्ट होईन. पहा, नेक्स्ट पॉईंट आहे नेचर ऑफ केमिस्ट्री. मग केमिस्ट्रीचं नेचर काय आहे? तर केमिस्ट्रीमध्ये आत्ताच आपण पाहिलं की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या जातात. कशाच्या? मॅटरच्या. मॅटर म्हणजे काय? विच हॅज एनिथिंग, काहीही किंवा कोणताही पदार्थ असं, एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. हा पेन काय आहे? मॅटर आहे. ओके, कारण या पेनला एक पर्टिक्युलर मास आहे, वस्तुमान आहे, वजन आहे आणि तो स्पेसमध्ये, या स्पेसमध्ये काय करतोय? एक व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय. ओके, मग या असेच जे काही पदार्थ आहेत वेगवेगळे, त्याचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायच्या आणि त्याचे फिजिकल अँड केमिकल चेंजेस सुद्धा स्टडी करायचे अंडर डिफरंट कंडिशन. मग इथे नेचर ऑफ केमिस्ट्रीमध्ये आपण काय पाहणार आहोत? ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. मग केमिस्ट्रीच्या अशा कोणकोणत्या ब्रांचेस आहेत की ज्याची स्टडी आपण करणार आहोत? तर खूपच म्हणजे अनेक ब्रांचेस आहेत. फक्त इथे दिलेल्या ज्या 5 ब्रांचेस आहेत तेवढ्याच ब्रांचेस नाही आहेत. केमिस्ट्रीच्या अजून भरपूर ब्रांचेस आहेत. पण केमिस्ट्रीच्या मेन इम्पॉर्टंट किंवा ट्रॅडिशनल ब्रांचेस कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. तर फर्स्ट ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय केलं जातं? स्टडी ऑफ कोणतंही डेफिनेशन असेल एखाद्या सायंटिफिक ब्रांच विषयी, तर सायंटिफिक ब्रांचचे विषयी जेव्हा डेफिनेशन येतं तेव्हा ते स्टार्ट होतं, इट इज द स्टडी ऑफ. मग इथे सुद्धा स्टडी ऑफ कशाची स्टडी केली जाते? स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड. कोणते कंपाऊंड? कार्बन कंपाऊंड.
कार्बन कंपाऊंड अँड देअर प्रॉपर्टीज, आणि त्यांच्या प्रॉपर्टीज. कार्बन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या जातात कशामध्ये? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. कार्बन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज सुद्धा स्टडी केल्या जातात अँड रिॲक्शन्स. मग कार्बन कंपाऊंड कोणते? ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे इथे काही एक्सेप्शन्स आहेत पहा. एक्सेप्शन म्हणजे अपवाद. मी इथे लिहितोय एक्सेप्शन्स. मग कोणते एक्सेप्शन्स आहेत? तर CO2. CO2 ची स्टडी करणे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येत नाही. किंवा K2CO3, Na2CO3 किंवा CO3 हा आयन आहे. मग याची स्टडी करणे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येत नाही. ते कशामध्ये येतं ते आपण पुढे बघणारच आहोत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतं. हे काही एक्सेप्शन्स आहेत की याची स्टडी करणे हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येत नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय येतं की कार्बन कंपाऊंडची काय करणे? प्रॉपर्टी स्टडी करणे. कार्बन कंपाऊंडच्या प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहेत आणि त्यासोबतच त्यांच्याशी रिलेटेड रिॲक्शन्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणत्या रिॲक्शन्स देतात त्याची स्टडी करणे रिलेटेड टू ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता सेकंड ब्रांच जे आहे तर सेकंड ब्रांचमध्ये पहा. सेकंड ब्रांचचं नाव काय आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय आहे? त्याच्याच अपोजिट, ऑर्गॅनिकच्या अपोजिट, स्टडी ऑफ नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. कशाची स्टडी? स्टडी ऑफ नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. अशा सबस्टन्सची स्टडी करणे की जे ऑर्गॅनिक नाही आहेत. ओके. नेक्स्ट आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री प्रिन्सिपल्स अंडरलाईन केमिस्ट्री. जे काही प्रिन्सिपल्स, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, PLE आहे. प्रिन्सिपल्स म्हणजे रूल. ओके. रूल्स वगैरे, लॉज वगैरे हे कशामध्ये स्टडी केले जातात? तर ते स्टडी केले जातात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. मग कशाशी रिलेटेड असतात ते लॉज, रूल्स? हे ॲटम्स, मॉलिक्युल्स, एनर्जी रिलेटेड असतात. डायनॅमिक्स इज रिलेटेड टू मूवमेंट, और आपण म्हणू शकतो केमिस्ट्रीमध्ये ते येणार आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये. थर्मोडायनॅमिक्स हा एक चॅप्टरच आहे आपल्याला सिलेबसमध्ये. हे या सर्वांची स्टडी करणे, जे काही रूल्स किंवा लॉज आहेत, इक्वेशन्स आहेत, फॉर्म्युलेज आहेत, याची स्टडी करणे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येणार आहे. फिजिकल केमिस्ट्री हा असा पार्ट आहे केमिस्ट्रीचा की ज्याच्यामध्ये न्यूमरिकल्स असतात. न्यूमरिकल्स असतात म्हणजे काय? की आपल्याला एक काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि फॉर्म्युला बेस्ड त्या न्यूमरिकलच्या व्हॅल्यूज आपल्याला त्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करायच्या आहेत आणि आपल्याला आन्सर काढायचा आहे जे काही त्या प्रॉब्लेममध्ये विचारलेलं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री. बायो हा वर्ड काय सजेस्ट करतो? लिव्हिंग. मग स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? बायोलॉजी. मग केमिस्ट्री ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमची केमिस्ट्री स्टडी करणे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोणकोणते केमिकल्स प्रेझेंट असतात, त्यांच्यामध्ये त्या रिॲक्शन्स, त्याला आपण म्हणतो फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स, कशा रीतीने होतात, हे सर्व बायोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं जातं. आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये एक चॅप्टर आहे, तो 12ला आहे, तो आहे बायोमॉलिक्युल्स. आणि बायोमॉलिक्युल्समध्ये बायोकेमिस्ट्रीशी रिलेटेड जास्त आपण स्टडी करणार आहोत. तो चॅप्टर जो आहे तो 12ला आहे. नेक्स्ट आहे 5th ब्रांच, त्याचं नाव आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिसिस करणे, मग ॲनालिसिस ऑफ सबस्टन्स कंपोजिशन. आता ही ॲनालिसिस जी आहे ती 2 प्रकारची असते. लक्ष द्या, ही ॲनालिसिस जी आहे ती 2 प्रकारची असते. ती आहे क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे रिलेटेड टू
हाऊ मच मॅटर इज प्रेझेंट इनसाइड अ सबस्टन्स. त्या सबस्टन्समध्ये किती प्रमाणात तो पदार्थ आहे, क्वांटिटी. मग आपण क्वांटिटी वाईज असं म्हणतो की 1 ग्रॅम असेल किंवा 10 ग्रॅम असेल किंवा 50 ग्रॅम असेल. मग हाऊ मच मॅटर इज प्रेझेंट इनसाइड दॅट पर्टिक्युलर गिव्हन सबस्टन्स, त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह स्टडी. आणि क्वालिटेटिव्ह इज रिलेटेड टू व्हॉट इज प्रेझेंट, म्हणजे तो जो दिलेला सबस्टन्स आहे तो काय आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, म्हणजेच त्याची क्वालिटी काय आहे, हे सर्व स्टडी केलं जातं कशामध्ये, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. ओके, ठीक आहे. आता आज म्हणजे या स्लाइडमध्ये आपण काय पाहिलं की ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री कोणत्या आहेत. मग ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की फक्त केमिस्ट्रीच्या 5च ब्रांचेस नाही आहेत, तर 5पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. पण बेसिक ब्रांचेस कोणत्या आहेत किंवा केमिस्ट्रीच्या मेन ब्रांचेस कोणत्या आहेत, तर मेन ब्रांचेस आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, त्यानंतर बायोकेमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री. आपल्याला केमिस्ट्रीमध्ये जास्त कोणत्या ब्रांचेसची स्टडी करायची आहे असं तुम्ही मला विचारलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री अशा 3 ब्रांचेस ज्या आहेत, या 3 ब्रांचेसची स्टडी आपल्याला सर्वात जास्त करायची आहे. आणि ते चॅप्टर्स आपल्याला जसजसे येतील तसं मी तुम्हाला सांगत जाईन की हा फिजिकलचा चॅप्टर आहे किंवा हा ऑर्गॅनिकचा चॅप्टर आहे किंवा हा इनऑर्गॅनिकचा चॅप्टर आहे. काही मध्ये चॅप्टर्स आहेत की जे बायोलॉजीशी रिलेटेड आहेत किंवा जे ॲनालिटिकल केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे, बायोकेमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री. बायोकेमिस्ट्री आणि ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे खूप कमी चॅप्टर्स आपल्याला 11-12च्या सिलेबसमध्ये आहेत. फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक याचे जे चॅप्टर्स आहेत आपल्याला 11-12च्या सिलेबसमध्ये जास्त आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल, आता इथे मी ब्रांचेस दिलेले आहेत, तर मी काय करतो, जो सिलेबस आहे तोच इथे ओपन केलेला आहे. ठीक आहे, सिलेबस ओपन केला. ठीक आहे. आता इथे मला कोणताही चॅप्टर तुम्ही विचारला तर मी एक्झॅक्ट क्लासिफाय करू शकतो की तो कशाशी रिलेटेड आहे किंवा कोणत्या ब्रांचशी रिलेटेड आहे. असं पाहिजे, मी जस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला की इथे फर्स्ट चॅप्टर जो आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, हा चॅप्टर जो आहे तो जनरल केमिस्ट्रीमध्ये येतो, पण मी त्याला ह्याच्या फिजिकलमध्ये ऍड करेल. ॲनालिटिकल केमिस्ट्री सेकंड चॅप्टर ॲनालिटिकल म्हणजे हे 2 चॅप्टर जे आहेत ते कशामध्ये येणार आहेत, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये येणार आहे. ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रिडॉक्स रिएक्शन, हे जे 3 चॅप्टर जे आहेत ते कशामध्ये येणार आहेत, तर ते येणार आहेत फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. मॉडर्न पिरियडिक टेबल, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15, हे जे 3 चॅप्टर आहेत हे येणार आहेत इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे एक्झॅक्ट क्लासिफिकेशन आपण करू शकतो की कोणते चॅप्टर्स जे आहेत 11चे ते केमिस्ट्रीच्या कोणत्या ब्रांचमध्ये आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 ब्रांचपैकी आपल्याला 3 ब्रांचेस जे आहेत, फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, हे जे 3 ब्रांचेस आहेत त्याची स्टडी जास्त करायची आहे. मग त्याचेच चॅप्टर जास्त आहेत. पहा, फिजिकलचा पहिला चॅप्टर, त्यानंतर 4था, 5वा, 6वा, 4th, 5th, 6th चॅप्टर स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, रिडॉक्स रिएक्शन आर इन्क्लुडेड इन फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. असं मॉडर्न पिरियडिक टेबल, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14, 15 आर इन्क्लुडेड इन इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इथे स्टेट्स ऑफ मॅटर 10 चॅप्टर, ॲडझॉर्प्शन अँड कोलॉइड्स, केमिकल इक्विलिब्रियम, हे जे 3 चॅप्टर्स आहेत, हे 3 चॅप्टर्स जे आहेत. ओके, मी त्याच्यामध्ये एक अजून ऍड करेन. ओके, ठीक आहे. ओके, हे 4 चॅप्टर, न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता इथे पहा, न्यूक्लिअर केमिस्ट्री, मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं की फक्त 5च ब्रांचेस नाही आहेत केमिस्ट्रीच्या,
न्यूक्लिअर केमिस्ट्री ही सुद्धा ब्रांच आहे, पण मी आता ते फिजिकल केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड करतो. ओके, नेक्स्ट हे जे 2 चॅप्टर आहेत 14 आणि 15, हे 2 चॅप्टर जे स्टडी करायचे आहेत ते आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टडी करायचे. ओके, आणि हा जो 16 चॅप्टर आहे, हा पहा, हा 16 चॅप्टर आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, लाईफ बायो आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, म्हणजे हा जो चॅप्टर आहे हा मोस्टली आपल्याला बायोकेमिस्ट्रीमध्ये स्टडी करायचा आहे. ओके, मेडिसिन्स वगैरे असतील किंवा जे काही आपण केमिकल्स यूज करतो डे टू डे लाईफमध्ये, हे या चॅप्टर्समध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे अशा रीतीने हे एक्झॅक्ट 11चं ब्रांचेस वाईज क्लासिफिकेशन झालं की केमिस्ट्रीचे कोणकोणते ब्रांचेस आहेत. ऑर्गॅनिक आहे, इनऑर्गॅनिक आहे, फिजिकल आहे, बायोकेमिस्ट्री आहे आणि ॲनालिटिकल आहे. तर इथे मी चॅप्टर वाईज ते दिलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता.